नानी मी चहा उकळायला ठेवलाय. बर. नानी हा, एक प्रश्न विचारू? कुणाला? तुम्हाला. मग विचार. नाना इथे का झोपले? ते त्यांनाच विचार. नाना, ओ नाना, 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 ओ नाना, तुम्ही इथे का झोपलात? गुड मॉर्निंग. नमस्ते. नाना, अय्या नाना इथे का झोपलेत? तुम्ही त्यांनाच विचारा. नाना गुड मॉर्निंग. नाना, ओ नाना. हाय भाभी। नाना. क्या हुआ? भाभी, आय एम रोमा. हाय वरुण, क्या हुआ? बघा ना, नाना उठतच नाहीयेत. मैं उठाता हूँ। ओके. हे नानी, हे नाना यहाँ पे क्यों सोए हैं? त्यांनाच विचार. नाना, नाना उठो नाना, नाना अपनी आंखें खोलो नाना, नाना अपनी आंखें खोलो नाना। क्या हुआ नाना? ये हमारी पहली मुलाकात थी, क्या ये पहली मुलाकात आखिरी मुलाकात न हो जाए नाना? माँ कसम नानी, हमारे नाना को क्या हुआ है? ठीक है नाना, हे भगवान ये तेरा कैसे इंसाफ है? हमारे नाना को छीन लिया नाना, 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 काय झालं? ते झोपले त्यांना उठवतोय. असे तो आपला स्टाईल आहे. अहो, पण ते इथे का झोपलेत? तू विचार. नाना, ओ नाना, नाना उठा ना, नाना उठा ना, नानी, नाना. थांब मी विचारते. अहो मैं कहाँ हूँ? मैं क्यों हूँ? मैं कौन है? मैं कौन हूँ? मैं कौन है? वो कौन है? वो कौन है? वो कौन है? मी इकडे गेलं काय आलो? मला झोपेत चालायची सवय आहे काय? नानी हे खरं आहे? तिला काय विचारलो? झोपतो कोण? तुम्ही, बोलतो कोण? तुम्ही, सांगतो कोण? तुम्ही. मग तिला काय विचारलो? सकाळ झाली, हो. चहा घेऊन ये मला. जा, चहा घेऊन ये. कामाला चहा लागा. घेऊन ये. चहा घेऊन ये. वरुण, चहा घ्यायला ये. सगळ्यांनी एकत्र बसून चहा घेऊया. अरे अंघोळ नाही केलीस अजून? सिंह कधी आंघोळ करतो का? वेल्स, आंघोळ करके मुझे कहाँ जाना है इतनी जल्दी? पहले चाय, बाद में नहाय. बसा, Thank चहा you. घ्या. काय? आम्हाला चहा हवाय. मग घ्या बनवून. नाही, बनवूनच पाहिजे. माझ्याकडून? नाही असं म्हटलंय काय मी? पण दिला तर चालेल ना? द्यायला मलाही हरकत नाही, पण माझ्या हातचं चालेल? चालेल ना. या, बसा. हा, हे अगं बाई, चहा संपला वाटतं. माझा अंदाजच चुकला. आमच्या जन्माच्या वेळी परमेश्वराचाच अंदाज चुकला तर तुमचा चहाचा अंदाज चुकला तर काय विशेष आहे? बरोबर. मला एक सांगा, कोण कोण काय काय करतं? म्हणजे माझ्या घरात जे लोक राहतात ते काय काय करतात हे मला कळलंच पाहिजे ना. नाना, हा? मला आज ऑफिस आहे. असं बर. आणि तू काय करणार ग? मी रामला कंपनी देते. त्याला त्याच्या ऑफिसमध्ये ड्रॉप करते आणि माझ्या कामाला जाते. अच्छा, म्हणजे तू पण काम करतेस? हो, काय काम करतेस? बुटीकमध्ये.
बुटीक म्हणजे काय? सांगते नाना. ते कपडे शिवतात ना. म्हणजे तू शिंपी नाहीस? नाही नाना, मी फॅशन डिझायनिंग करते. अच्छा बरं बरं. चला नाना येतो आम्ही. बाय बाय. बाय नाना. नानी बाय. लवकर या हा. सावकाश रे. त्यासाठी लवकर जा. तू काय करतोयस? अरे घे ना, तुझा फोन आहे तो, वाचतोय सारखा. हेलो, खामोश. जले को आग कहता है, बुझी को राख कहता है. जिस बारूद से राख निकलती है उसे ही वरुण इधर गुच्छकर कहता है. वरून काय म्हणतोय? वरुण नाम है मेरा, वरुण इधर गुच्छकर. नाही नाही, ते मला माहिती आहे रे, पण तो फोन वरून काय बोलतोय? उन्होंने फोन रख दिया. रखने वालाच आहे. अरे तू आग नंतर बारूद असं जर काय फोनवर बोलायला लागलास तर तो काय माचीस देऊ काय तुम्हाला असं विचारणार आहे काय? पण तू करतोस काय? वैसे आज मैं बहुत काम करना चाहता हूँ, लेकिन आज मैं एक्टिंग की प्रैक्टिस करने वाला हूँ नाना, वो भी अपने घर में. बाय बाय. तर मोठाला काय झालं येत आहे? नाही नाना, हा बाय, तू काय करणार आहेस आज? मी नानीना मदत करणार आहे. चालेल ना? कशाला? तू आणि तुझा हिरो पुढं बघायला जा. सारसबाग, शनिवार वाडा. मी जाईलो, पण आमचं हे यायला पाहिजेत ना. नाही नाही, मी काय म्हणतो, हा चल, उगाच फालतू गप्पा मारू नकोस. तू काय रिकाम टेकडी आहेस का? हा जा बेडरूमावर. हॅलो. अरे दात्या, अरे कुठेस तू? हा हा, ये लवकर ये, लवकर ये. चल चल माझ्यावर चल, जरा बाहेर चल. अरे कुठे काय विचारतो? माझ्या ऑफिसमध्ये जाऊया ना आपण. नाही काय झालं आहे, घरामधली सगळी मुलं सगळी बाहेर गेलीत ना, घरात कोणीच नाही, त्यामुळे मला ना कसं खाल्ल्यासारखं उठतंय घर. हां ये ना, चल जाऊया ना आपण, चल. हां नाही, ये ये. अरे बघ तरी माझ्या ऑफिसमध्ये काय वट आहे ती. हां हां ये, मी वाट बघतोय. मीच करतो चहा. मी जरा ऑफिसला जाऊन येतो. मला काय बोललात? हां मी ऑफिसला जाऊन येतो जरा. जा ना. अगं बाई, माझा चहा कोण प्यायलं? अप्सरा आली. अरे सकाराम, अरे काय करताय? काय झालं? अरे सगळी धूळ नाका तोंडात जाते. जरा हळू, सावकाश. काय म्हणले? हळू सावकाश. असा हळू सावकाश करत बसलो ना तर एक टेबल पुसायला हप्ता जाईल. मग हप्त्यावरची कामं कोण करेल साहेब? हे बाकी बरं आणि खरं बोललास. बरोबरच बोलतो आपण. आमची टेबल खाडखाड पुसणार हा. आणि शृंगारपुरे बाई आल्या की कसं हळूवार. हा एक बोटे साहेब, काय निरीक्षण आणि अभ्यास आहे तुमचा. सकाराम शृंगारपुरे या विषयावर. हो, काय तरी बोललो का? त्या मिस शृंगारपुरे बाई नवीन आहेत. ते आपले पुणेकर साहेब आहेत, त्यांच्या जागी आले आहेत. आणि त्यांनी हे तुमचं जर ऐकलं ना तर त्यांचा काहीतरी गैरसमज होईल आणि नोकरी जाईल माझी. हे माझं कार्यक्षेत्र. अरे वा, माझं बॅटिंग फील्ड. हे सगळ्यांची ओळख करून देतो तुझी. काय मंडळी, काय बरं आहे ना? माझा मित्र दाते. खूप वर्षापासून तो माझा दोस्त आहे. जवळजवळ 25 वर्ष झाली असतील नाही रे? 25 वर्ष 2 महिने. अरे मी तुम्हाला भेटायला आलोय. हे बघा, माझ्या मित्राला पण मी बरोबर आणलंय. आज भरपूर गप्पा मारायच्या मला तुमच्याशी. गप्पा मारायला वेळ नाहीये आम्हाला. माहिती आहे,
पहिल्यांदा तुम्ही गप्पा मारते आणि तुमची कामं मी करायचो. हे बघा नाना, तुम्हाला काहीच माहित नाहीये. तुम्ही इथून गेल्यानंतर बरेच काही बदल घडलेत. मॅनेजमेंट खूप स्ट्रिक्ट झाली आहे नाना. आमचे हात बांधले गेलेत. आम्हाला आमची नोकरी टिकवायची आहे. तुम्हाला हाकललं, तुम्ही सुटलात. ए मला हकललेलं नाही. हां मी VRS घेतली. अहो असं तुम्ही म्हणताय. बॉसचं म्हणणं वेगळंच आहे. त्यांनी तुमची VRS मॅन्युप्युलेट केलेली आहे. हो, तुमच्या VRS ची वाटच बघत होते. तुम्ही आता जुने झालात ना, त्यांना तरुण रक्त हवंय. फास्ट काम झालं पाहिजे. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. अरे करमरकर गोगटे, आणि हे कोण आहे? हे नाना पुणेकर. पुणेकर? आपल्या ऑफिसमध्ये पण कोणीतरी पुणेकर होते ना? अहो मॅडम, तुम्ही ज्या शीटवर बसता ना, पहिले ह्या शीटवर ते बसायचे. हो का? अरे वा. पण आपण उभे का? बसा ना. अरे सख्या, ह्यांच्यासाठी जरा 2 चेअर अरेंज कर आणि जरा चहा सांग. हा, हे बघा मॅडम, खुर्च्या रिकामी नाहीत आणि आज कॅन्टीन बंद आहे. अरे ते आपले पाहुणे आहेत. पाहुणे? पाहुण्याने पाहुण्यासारखं राहावं. नाही वागणार मी पाहुण्यासारखा. हे माझं ऑफिस आहे. गेली 30 वर्ष मी इकडे इमानत बरं नोकरी करतोय, या टेबलावर बसून. आणि आता मी राजीनामा दिला तर मी लगेच पाहुणा झालो. हे एकबोट्या, करम्या, अरे एकाच डब्यात सरला तुम्ही माझ्याबरोबर इतकी वर्ष. आणि काय रे सख्या, माझ्यासाठी खुर्ची नाहीये? लायकी आहे का तुझी? अनेकदा तुला मी ऑफिस मधल्या लफड्यामधून वाचवलंय. तुझ्या घरावर जप्ती आली होती तेव्हा मी माझे पैसे भरून तुला सोडवलंय. आणि मी पाहुणा? ए करम्या, ए एकबोट्या, जेव्हा मी तुमची कामं करतो तेव्हा मी गोड, आणि आता मी कडू. शांत हो नाना. अरे काय शांत व्हायला सांगतोस तू मला? या ऑफिस मधलं डेबिट क्रेडिट कसं करायचं मी शिकवलं या लोकांना. एखाद्या सरड्याला लाज वाटेल असे फटाफट रंग बदलतात ते कारकुंडे लोक. रंग बदलत राहा, आयुष्यभर रंग बदलत राहा. नाना, ए नाना. भाइयों और बहनों, आज मैं आपके सामने एक ऐसी परफॉर्मेंस पेश करने वाला हूं जिसे देखकर आप लोग दंग रह जाएंगे. बिल्कुल दंग रह जाएंगे. नानी, नानी, थोडा वेळ बसा ना. समोर कोणीच नाहीये. थोडा वेळ. भाइयों और बहनों, पेश है आपके सामने वरुण. इधर गुच्चीकर. साले अनारकली को दीवारों में चुनवा दिया जाए. कमाल है. हम अनारकली से बेइंतहा मोहब्बत करते हैं जिल्लाधिकारी. जिल्ले इलाही. खामोश. कमाल है. ये मुगले आजम में छीनू कहां से आ गया? जानी, जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर फेंका नहीं करते. लेकिन जानी, ये घर तो नानी का है. अन्ना, अन्ना, मेरी बीवी को मार दिया, बच्ची को जला दिया. हाय कुछ, हाय कुछ, हाय कुछ, हाय कुछ. पुणेकर म्हणतात मला, नाना पुणेकर. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळचे माती आणू काठी. हो नाना महाराज. हो. अरे पण चिडण्याला काही सुमार. अरे ऑफिस आहे हे. तत्वनिष्ठ माणसाला स्थळाचं महत्व नसतं. जागा कुठली असो, चांगलं ते चांगलं, वाईट ते वाईट. अरे पण तो कोण सखाराम का कोण, 1.5 दमडीचा पिऊन. आपण आपली लायकी कशाला घालवायची? माझी लायकी मी घालवली नाहीये, त्याची लायकी मी त्याला दाखवून दिलीये. अरे पण तू स्टाफला सुद्धा वाटेल तसं बोललास. आता त्या गोष्टी जर का 2चे 4 करून कोणते एकबोटे आणि करमरकर यांनी तुझ्या बॉसला सांगितलं तर काय होणार आहे? काय होणार आहे? अरे असं काय करतोस नाना? अरे रिटायरमेंट घेतलीस तू आता. या महिन्याचं पेन्शन मिळायचंय तुला अजून.
मिळेल तेव्हा मिळेल रे. आणि नाही मिळालं ना तर आता हा नाना फणसातल्या गऱ्यासारखा वागतोय, तो नंतर परसातल्या गुरासारखा वागेल, कळलं? वा वा नाना, काय बोललास? तुझं बोलणंच असं आहे ना नाना, की ती शृंगारपुरे बाई आहे ना, ती सुद्धा टक लावून बघत होती तुझ्याकडे. नुसती टक लावून पाहत नव्हती, तर कान टवकावून ऐकत होती माझे लफेदार संवाद. वा नाना, वय वाढलं तरी हिरवटपणा जात नाही हा तुझा. काय तात्या, वय वाढलं ना की माणसाच्या आयुष्याला मरगळ येते, ती काय कामाची. उलट हिरवटपणा माणसाला ताजं तवानं ठेवतो. नाना नाना नाना, हॅलो, अगं रोमा, अगं राम बोलतोय. अरे तुझा नंबर आहे माझ्याकडे आणि मी तुलाच फोन करत होते. बोल. अगं हो कळलं. मला सांग, तुला घरी यायला किती वेळ लागणार आहे? अरे बुटीक मधून आत्ताच निघाले आणि माझे सगळे डिझाईन सगळ्यांना इतके आवडले, बहुतेक ऑर्डर मिळणारच आहे. हा. आणि एक काम कर, सकाळी तुला जिथे सोडलं होतं ना तिथेच थांब, आपण बरोबरच जाऊया. अगं ऐक ग. काय झालं? अगं मिरची लागली. तू वडापाव खातोयस? हो, अगं वडापाव खातोय म्हणून तर मिरची लागली ना. तू काय खाल्लंस का? अजून तरी नाही, पण तू भेट, तुलाच आज कच्चा खाते. का? पावळटच आहेस. हो ना, माझे मित्र सुद्धा असेच म्हणतात मला. तात्या आहे बघ, त्याचं काय नाही. मी तुला मला कोणाचा आले आणि नाना मी बघते. हा चल. हाय. नमस्ते. नमस्ते. नाना नानी आहेत ना? आहेत. नमस्कार नाना. नमस्कार काका. अरे नाना आजचं जेवण आमच्यातर्फे. नाना कसं आहे, सगळे मिळून हॉटेलात जेवायला जाणं कधी होईल तेव्हा होईल हो. पण हॉटेलातलं जेवण कधीही घरी आणता येतं, म्हणून हे पार्सल. अरे बापरे, अरे कुणी झाली एवढं कशाला आणलं बघा तुम्ही? त्यात काय नाना, आमचं स्वतःचं घर असतं आणि 4 पाहुणे आले असते तरी सुद्धा केलंच असतं ना हे सगळं. नानी जरा इकडे या ना. काय ग नाना, जरा उभे राहता. मी बरोबर कशाला उभं राहू दे जरा. काय झालं? काय झालं? धर, पाया पडते. हा अगं बाई, कशाबद्दल? आज माझ्या कामाचे ॲडव्हान्स पैसे मिळालेत. क्लायंट इतका खुश झालाय माझ्या कामावर, अजून ऑर्डर्स देतो म्हणाला. नाना हे पैसे ठेवा तुमच्याकडे. माझ्याकडे? माझ्याकडे कशाला? पुण्यातल्या पहिल्या कामाची ही पहिली कमाई आहे. घ्या ना, नाहीतरी पेंगेज म्हणून आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचेच आहेत ना. अगं पण ते महिना संपल्यानंतर. अहो नंतर काय आणि आधी काय, कधीतरी द्यायचेच आहेत ना. नाना हे ठेवा. तू एक काम कर, देवापुढे ठेव जा. बरं. अरे देवा पुढे नंतर ठेवा, आधी जेवायला वाढा. खरंच खूप भूक लागली आहे. यांचं जेवणाचे मी प्लेट्स घेऊन येते. अरे पण काय काय आणलंय? व्हेज वाल्यांसाठी व्हेज आणि नॉनव्हेज वाल्यांसाठी नॉनव्हेज. काय? तुम्ही नॉनव्हेज आणले? हो. या घरात नॉनव्हेज चालणार नाही. तू खाऊ नको, पण त्यांना खाऊ दे ना. हॉटेलमध्ये जाऊन खा, पण इथे नाही म्हणजे नाही.